एक अश्वपती नावाचा राजा होता. त्याला मूलबाळ काही नव्हते. मग त्याने यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्याला जी मुलगी झाली तिचे नाव त्याने सावित्री असे ठेवले. सावित्री ही फार गुणवान आणि सालस अशी मुलगी होती. तिचे लग्नाचे योग्य वय झाल्यानंतर राजाचा पूर्ण तिच्यावर विश्वास असल्यामुळे त्याने तिला सांगितलं की तुझावर तू शोधून आण. म्हणून सावित्री आपल्या मंत्र्यांबरोबर वर संशोधन करण्यास निघाली. अरण्ये, ऋषींचे आश्रम, निरनिराळे नगर असे तीर्थ असे फिरून तिने परत मग ती राजवाड्यात आली. परंतु तिला तिच्या योग्य वर काही मिळालं नाही. त्यावेळेला ती आल्यानंतर बघते तर नारद मुनी तेथे बसलेले होते. तिने नारदांना नमस्कार केला आणि पित्याला सांगितले की वनात राहणारे द्युम्नसेन नावाचे जे एक गृहस्थ आहेत त्यांचा मुलगा सत्यवान याला मी पसंत केलेले आहे. तेव्हा नारद म्हणाले, हा मुलगा तर अल्पायुष्य आहे, त्याचे वय फक्त 12 वर्षाचे बाकी आहे. म्हणून आणि आता तर 1च वर्ष शिल्लक राहिलेले आहे. मग तू याला कसं काय पसंत केलं आणि याच्याशी लग्न केल्यानंतर तुझं कल्याण होणार नाही असं नारद मुनी सांगायला लागले. त्यावेळेला तिने सांगितले की मी मनाने सत्यवानाला वरले आहे आणि आता मी हा माझा निर्णय बदलणार नाही. असं सांगितल्यानंतर राजा तिला सांगू लागला की तू एखादा दीर्घायुषी सर्वगुणसंपन्न अशा राजपुत्राची निवड करू शकते. पण तिने स्पष्ट नकार दिल्यानंतर राजाने नाईलाजाने तिचे लग्न सत्यवानाशी करून दिले. मुलीच्या हट्टापुढे राजाचे काही चालले नाही. त्यानंतर ती वनात सासू सासऱ्यांबरोबर पतीबरोबर वनात राहू लागली. त्या दोघांचे स्वभाव एकदम सारखे असल्यामुळे ते आनंदात राहत होते. परंतु जसजसे दिवस जात होते तसतसे तिच्या मनात नारदांचे बोल तिला आठवत होते व मनात भीती वाटत होती की तिच्या पतीचे आता आयुष्य 4च दिवस बाकी राहिलेले. त्यानंतर तिने 3 दिवस आधी हे व्रत करायला सुरुवात केली आणि 4थ्या दिवशी जेव्हा सत्यवान वनात लाकडे आणायला म्हणून जायला निघाला तेव्हा तीही त्याच्याबरोबर वनात गेली. त्यानंतर तो लाकडे तोडत असताना अचानक मूर्छा येऊन खाली पडला झाडावरून. तेव्हा तिला कळले की ती वेळ आता जवळ आलेली आहे. तिने पतीचे डोके मांडीवर घेतले आणि त्याला हवा घालू लागली. त्याच वेळा तिला एक लाल वस्त्र परिधान केलेला पुरुष दिसला. तो साक्षात यमराज होता. ती म्हणाली, महाराज तुम्ही कोण आहात? तेव्हा ते म्हणाले, मी यमराज, तुझ्या पतीचे प्राणहरण करायला आलेलो मी आहे. तेव्हा सावित्री म्हणाली, इतर वेळेला तर तुम्ही दूत पाठवता, आज माझ्या पतीला घ्यायला तुम्ही का आला आहात? तेव्हा त्याने सांगितले की तुझा पती हा पुण्यवान पुरुष आहे, त्यामुळे मी त्याच्यासाठी आलेलो आहे. तेव्हा सावित्री म्हणाली की तुम्ही माझ्या पतीला नेऊ नका. तो म्हणाला, तू पती सोडून माझ्याकडे काहीही मागू शकते. तेव्हा सावित्रीने यमराजाकडून वर मागितले. पहिले म्हणजे माझे जे अंध सासरे आहेत त्यांना दृष्टी यावी, नंतर त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे आणि माझ्या पित्याला संतती व्हावी. असं म्हटलं तरीसुद्धा यमराज तिला तथास्तु म्हणाले. परत ती त्या यमराजाच्या मागे जाऊ लागली. जाता जाता परत यमराज म्हणाले, आता तू मागे फिर म्हणे, आता मी तुला दिले आहे 3 वर, अजून एक वर माग. तेव्हा ती म्हणाली की ठीक आहे, मला 5 पुत्र व्हावे असं तिने यमराजाकडे मागितलं. यमराजाच्या लक्षात काही आलं नाही. त्यावेळेला यमराजाने तथास्तु म्हटलं. मग ती म्हणाली, अहो माझे पती मरण पावल्यानंतर मला पुत्र कसे होतील हे तुम्हीच सांगा म्हणे. त्यावेळेला यमराजाला आपली चूक कळून आली आणि त्यांनी तिला नमस्कार केला आणि सांगितले, खरंच तू पतिव्रता आहेत आणि हुशारही आहेस, तर मी आता तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन तुझा पती मी तुला परत करतो. असं म्हणून त्यांनी
तिचा पतीचे जीवदान दिले. आणि ही जी गोष्ट घडलेली आहे ती वडाच्या झाडाखाली घडलेली आहे. पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्याला वनस्पती, प्राणी आणि सृष्टीतील उदात्त महान शक्ती यांचा मनुष्य जीवनाशी काय संबंध आहे हे सगळे सहजतेने जोडून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे वटवृक्षाचे पाने, फळे, चीक, साल हे सर्व औषधीसुद्धा आहेत. हे प्रचंड वटवृक्ष त्याची सर्व जी शक्ती आहे ती संजीवनीप्रमाणेच काम करते आणि ते सर्व प्राणवायू ते निसर्गात पसरवित असतात. तर हे जे वडाचे महत्त्व जाणून आपणसुद्धा वडाच्या झाडाची षोडशोपचारे पूजा करावी. आणि पूजेच्या तबकामध्ये सौभाग्यवायन, सावित्रीसाठी सौभाग्यवायन, परत फळाचा नैवेद्य हे सर्व आपण वाहावे देवाला, म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करताना. आणि सूत गुंडाळून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची वडाच्या झाडाकडे मागणी करावी आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन ही पूजा संपन्न करावी. अशी ही वडाच्या पूजेची माहिती मी आपणास सांगितली. धन्यवाद.